नमस्कार मंडळी, मी संगीता। आज आपण कैरीच्या दोन प्रकारच्या चटण्या करणार आहोत। एक हिरव्या रंगाची म्हणजे हिरवी मिरची वापरून करणार आहोत, तर दुसरी लाल रंगाची म्हणजे लाल मिरची वापरून करणार आहोत। तर दोन्ही चटण्या खूप छान होतात। मी दोन्ही चटण्या ह्या तोतापुरी कैरीच्या केलेल्या आहेत। तुम्ही साध्या कैरीच्या पण करू शकतात, पण तोतापुरी कैरीला गूळ कमी लागतो म्हणून मी तोतापुरी कैरी घेतली आहे। इथे मी तोतापुरी कैरी घेतलेली आहे, 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि छान अगदी तजेलदार आपल्याला कैरी घ्यायची आहे। जिरं घ्यायचं आहे अर्धा चमचा, मीठ घ्यायचं आहे, मी इथे खडी मीठ घेतलेलं आहे, साधं मीठसुद्धा घेऊ शकतात। गूळ घेतला, लिंबा एवढा गूळ घेतला आहे। आता गूळ तुमच्या आवडीनुसार थोडासा कमी जास्त तुम्ही घेऊ शकतात। इथे मी पुदिनाची पानं घेतलेली आहे, जवळजवळ वाटीभर पुदिनाची पानं घेतली आणि भरपूर सारा कढीपत्ता घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतली आहे, त्याच्या दांड्या पण थोड्याशा मी घेतलेल्या आहेत। आता ही कैरी आपण छान त्याची साल काढून घ्यायची आहे आणि नंतर आपण जाड किसणीने किसून घ्यायची आहे किंवा चिरून घेतली तरी काहीच हरकत नाही। मी साल काढून घेतलेली आहे आणि जाड किसणीने मी ही आता किसून घेणार आहे। तर या किसण्यापेक्षा तुम्ही चिरून घेतली तरी चालेल, पण किसलं तर पटकन मिक्सरमधून फिरवली जाते म्हणून मी जाड किसणीने किसून घेणार। मी कैरी किसून घेतलेली आहे। आपल्याला छान अशी मूठभर किंवा जास्त कोथिंबीर घ्यायची आहे। तुम्ही हे प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकतात। आता ही कोथिंबीर घेतलेली आहे, त्यानंतर आपण पुदिना घेणार आहोत। हा सुद्धा वाटीभर पुदिना घेतलेला आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे। हे सगळं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, नंतर आपल्याला वाटायला घ्यायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला घ्यायच्या आहेत मिरच्या। हा मी कढीपत्ता घेतलेला आहे, हे आता आपल्याला मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे। हा पुदिनासुद्धा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि मी वाटायला घेतलेला आहे। त्यातच हिरवी मिरची, लसूण, जिरं, मीठ आणि गूळ घेणार आहोत। आपण हे सगळं आता मिक्सरच्या भांड्यात घेणार आहोत आणि वाटून घेणार आहोत। आपण मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे, त्यात मी घेतलेली आहे कोथिंबीर भरपूर, कढीपत्ता घेतलेला आहे, पुदिन्याची पानं घेतलेली आहे आणि आपण जी कैरी किसून घेतलेली आहे ती घेतलेली आहे। आणि तुम्ही इथे साल ठेवली तरी काही हरकत नाही, पण मी इथे साल काढून घेतलेली आहे। 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आता ही हिरवी मिरचीसुद्धा तुम्ही पोपटी रंगाची घेऊ शकतात, की जी कमी तिखट असते। ही चटणी मी ह्या तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ही चटणी मी वाटून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकतात काय सुंदर कलर आलेला आहे आणि खूप बारीक आपल्याला चटणी वाटायची नाही आहे। खूप बारीक चटणी चांगली लागत नाही, त्यामुळे मी थोडीशी किंचित ही जाडसरच चटणी ठेवलेली आहे। तुम्ही बघू शकतात रंगसुद्धा सुंदर आलेला आहे। आता आपल्याला फोडणी करायची आहे। मी कढलं घेतलेलं आहे, त्यात 2 चमचे तेल गरम केलेलं आहे, फोडणी केलेली आहे। मोहरी आणि हिंगाची मस्त कडक फोडणी केलेली आहे आणि त्यावर आपल्याला चटणीवर हे टाकून घ्यायची आहे। हे तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त तुम्ही ही फोडणी टाकू शकतात। फोडणी नाही दिली तरी ही चटणी अशीच खूप छान लागते, त्यामुळे ही चटणी आपण नक्की करून बघा। रंगसुद्धा छान आला आहे आणि चवीला तर उत्तम झाली आहे। आता आपण दुसरा प्रकार बघणार आहोत। ही लाल चटणी म्हणजे लाल मिरचीची चटणी आपण करणार आहोत। ही सुद्धा अतिशय सुंदर लागते, नक्की करून बघा। मी इथे 2 मोठ्या कैऱ्या घेतलेल्या आहेत, तोतापुरीच कैरी घेतलेली आहेत आणि 2 कांदे घेतलेले आहेत। एक कैरी घेतली तर 1 कांदा घ्यायचा आहे, त्याची पण मी साल काढून घेतलेली आहे आणि हे पण आपल्याला किसून घ्यायचं आहे किंवा या ठिकाणी तुम्ही तुकडे करून घेतले तरी काहीच हरकत नाही। आता मी या दोन्ही कैऱ्यांची साल काढून घेतलेलं आहे आणि कांदासुद्धा स्वच्छ करून घेतलेला आहे। आता हे दोन्ही आपल्याला किसून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही ह्या दोन्ही कैऱ्या मी जाड किसणीने किसत आहेत। इथे तुम्ही तुकडेसुद्धा करू शकतात। आपल्या दोन्ही कैऱ्या छान किसून झालेल्या आहेत आणि आता आपल्याला कांदा किसून घ्यायचा आहे। आता इथे कांदा जर किसायचा नसेल तर छोटे छोटे बारीक कट करून टाकला तरी काहीच हरकत नाही। इथे मी काही कांदा किसून घेतलेला आहे आणि जो राहिला आहे तो बारीक कापून घेणार आहे, म्हणजे कांदा अजिबात आपल्याला वाया घालवायचा नाही आहे। बाकीचासुद्धा मी कापून घेतलेला आहे, तोसुद्धा आपल्याला चटणीत वापरायचा आहे। म्हणजे 2 कैऱ्या आणि 2 कांदे मी इथे घेतलेले आहेत। भरपूर चटणी आपली तयार होणार आहे। आता आपल्याला एक मसाला करायचा आहे। 1 चमचा मी जिरं घेतलेलं आहे, 1 चमचा मोहरी घेतलेली आहे आणि अर्धा चमचा मेथ्या घेतलेल्या आहे आणि 2 आपल्याला फक्त मिरे घ्यायचे आहेत। हा मसाला आपल्याला तयार करायचा आहे आणि हा मसाला आपल्याला त्यात टाकायचा आहे। तर सगळं आपण भाजून घेणार आहोत। त्याचबरोबर आपल्याला तिखट घ्यायचं आहे गरजेनुसार, हळद, हिंग, लसणाच्या पाकळ्या, गूळ आणि मीठ
आता हे आवडीनुसार तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकतात. आता हा मसाला आपण भाजून घेणार आहोत. मी एक कढलं घेतलेलं आहे आणि कढल्यात आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता हा मसाला एवढा केला आहे तर एवढा सगळा वापरायचा का, तर नाही. आपल्याला गरजेनुसार हा मसाला आपल्याला वापरायचा आहे. थोडासा कमी जास्त लागू शकतो आणि तुम्हाला आवडेल तर हा मसाला सगळा टाकला तरी चालेल. पण हा जेवढा आपण मसाला केलेला आहे, हा मसाला आपल्याला 2 वेळा पुरतो. म्हणजे 2 वेळा चटणी केली तर हा मसाला आपल्याला पुरतो. आता मी खमंग भाजून घेतलेले आहे. सुरुवातीला मी मोहरी भाजून घेतलेली आहे. त्यानंतर मी जिरं टाकलेलं आहे. जिरं छान खमंग भाजून घेतल्यानंतर मिरे टाकले आहे. त्यातच शेवटी अगदी आपल्याला मेथी टाकायची आहे. मेथी जास्त भाजायची नाही आहे. जास्त भाजली तर ती कडसर होते. आता हा गार करून घ्यायचा आहे मसाला आपल्याला आणि मिक्सरच्या भांड्यात हा वाटून घ्यायचा आहे. आणि बारीक वाटल्यानंतर हा आपल्याला चटणीत टाकायचा आहे. हा बघा, हा आपला वाटून झालेला आहे. आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे दुसरं मोठं आणि त्यात हे सगळं आपल्याला कैरी टाकलेली आहे, कांदा टाकलेला आहे, हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आता ही सुद्धा चटणी आपल्याला खूप बारीक करायची नाही आहे, तर किंचित जाडसरच चटणी छान लागते. आता यात आपण टाकणार आहोत गूळ आणि गूळ टाकल्यानंतर आपल्याला यात तिखटसुद्धा टाकून द्यायचं आहे. फक्त हळद आणि हिंग आपल्याला तिथे ठेवायची आहे आणि लसणाच्या पाकळ्या. लसणाच्या पाकळ्या आपल्याला तेलात फोडणी टाकायची आहे आणि नंतर आपल्याला ते तेल चटणीवर टाकायचं आहे. आता इथे मीठसुद्धा मी चटणीवर टाकून घेणार आहे आणि ही चटणी आपल्याला फिरवून घ्यायची आहे. हे बघा, ही चटणी मी फिरवून घेतलेली आहे. फार बारीक आपल्याला फिरवायची नाही आहे. हे बघा, चटणी मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे आणि वरून आपल्याला फोडणी टाकायची आहे. ही चटणी आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आणि या चटणीत आपल्याला तो मसाला तयार करून ठेवलेला आहे तो आपल्याला टाकायचा आहे. आता हा सगळा मसाला आपल्याला टाकायचा आहे का, तर नाही. आपण एकच चमचा इथे मसाला टाकणार आहोत आणि तुम्हाला मसाल्याची चव जर जास्त आवडत असेल तर थोडा आणखी तुम्ही वापरू शकतात. पण अजून एक चमचा शिल्लक राहिलेला आहे, तो नंतरच्या चटणीच्या वेळी मी वापरणार आहे. मी कढलं ठेवलेलं आहे, 1 चमचा तेल घेतलेलं आहे, मोहरीची फोडणी केलेली आहे, हिंग टाकलेला आहे आणि छान खमंग आपल्याला फोडणी तयार करायची आहे. तर सुरुवातीला मी टाकलेलं आहे लसणाच्या पाकळ्या केलेल्या आहे आणि लसूण आपल्याला छान मस्त लाल रंगाचा करून घ्यायचा आहे. या लसणाची चवसुद्धा खूप सुंदर लागते. त्यातच आपल्याला टाकायचं आहे जिरं. छान जिरं पण तडतडलं की त्यात टाकायचं आहे 1 बॅडगी मिरचीचे तुकडे टाकायचे. एका मिरचीचे तुकडे टाकणार आहे. मिरची कट करून घेतलेली आहे आणि त्याआधी मी गॅस बंद केला होता. आता परत थोडासा मी गॅस सुरू करणार आहे आणि छान खमंग फोडणी तयार करणार आहेत. अगदी मोठ्या गॅसवर फोडणी तयार केली की सगळी ती जळते, हिंग जळतो. म्हणून आपण अगदी मंदाग्नीवर ही फोडणी तयार करणार आहोत आणि ही फोडणी आपल्याला त्या चटणीवर टाकायची आहे. अगदी गॅस बंद केलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला हे सगळं हिंग, थोडंसं उरलेलं तिखट, काय जो गूळ असेल तो सगळा मी ताटलीतला त्यात टाकून दिलेला आहे आणि ही फोडणी आपल्याला त्या चटणीवर टाकायची आहे. ही बघा, ही फोडणी आपल्याला त्या चटणीवर टाकलेली आहे. मी सगळी टाकून दिलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडीशी कमी जास्त करू शकतात. ही सुद्धा इतकी सुंदर चटणी लागते. ब्रेडबरोबर खाऊ शकतात, पोळीबरोबर, भाकरीबरोबर, पराठ्याबरोबर तर अप्रतिम लागते. ही आंबट गोड चटणी तयार होते. आज मी तुम्हाला कैरीच्या चटणीचे 2 प्रकार दाखवलेले आहेत. एक हिरवी चटणी आणि एक लाल चटणी. दोन्ही चटण्या अतिशय उत्तम होतात. या कैरीच्या चटणीमध्ये जो आपण लसूण टाकलेला होता फोडणीत, तो अतिशय उत्तम लागतो. म्हणून न विसरता ह्या चटणीत लसूण फोडणीस टाकून खा. ह्या आपल्या दोन्ही चटण्या तयार झालेल्या आहेत. या दोन्ही चटण्या अतिशय अप्रतिम लागतात. हिरवी चटणीसुद्धा सुंदर लागते आणि लाल चटणीसुद्धा छान लागते. या दोन्ही चटण्या आपण नक्की करून बघा, खाऊन बघा आणि आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.